पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात ओमराजे निंबाळकरांना झटका, पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले. तब्बल 2 दशकांनंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य 8 आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्याअभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं. या हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील आणि इतर 8 जण आरोपी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप होता. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरून धाराशिवला निघालेले असताना 2 मारेकऱ्यांची कळंबोली येथे गाडी अडवून धडाधड गोळ्या झाडल्या. यात पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समतकाजी या दोघांचा मृत्यू झाला. कायद्याच्या चौकटीत राहून कोणतंही कोर्ट निकाल देतं. रायगड कोर्टातही काही वेळ केस चालली. 127 साक्षीदार तपासण्यात आले अशी माहिती विशेष CBI कोर्टाने दिली. पद्मसिंह पाटील लातूर येथील बिझनेसमॅन सतीश मंदादे, निवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला हल्लेखोर ह्या प्रकरणात आरोपी होते. केस रेकॉर्डनुसार मंदादे आणि शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांना मारण्यासाठी पारसमल जैनला 30 लाखांची सुपारी दिली. पारसमल जैन नंतर माफीचा साक्षीदार बनला. पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. पद्मसिंह पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मंत्रालये सांभाळली. पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राचे माजी मंत्री असून ते धाराशिवचे माजी खासदार आहेत. राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळकर यांना मार्गातून हटवल्याचा आरोप होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धाराशिव.